पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातल्या भंगार गोडाऊन्सना भीषण आग लागली होती। या आगीमध्ये तब्बल 7 ते 8 गोडाऊन जळून खाक झाले असून लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालंय। तर अग्निशमन दलाच्या तब्बल 11 गाड्यांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। पुण्यातील कोंढवा तालाब कंपनीजवळ पहाटे प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीत एक स्कूल व्हॅन आणि रिक्षा जळून खाक झाली। तर अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलंय। बदलापूर इथल्या खरवई MIDC मधल्या BK केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती। पहाटेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। या घटनेत कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बातमी राजकीय वर्तुळातून सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल केलेलं विधान दुर्दैवी होतं, याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं। आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिप्पणी करणं पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे। तर या निवडणुकीत सुजय आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। भाजपात प्रवेश केल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील पहिल्यांदाच अहमदनगरमध्ये गेले, तेव्हा त्यांचं नगरमध्ये स्वागत करण्यात आलं। खासदार दिलीप गांधी यांनाही सुजय विखे भेटणार आहेत। भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर पहिल्यांदा विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त मेळावा घेणार आहेत। नागपूर आणि अमरावतीत हे मेळावे होणार आहेत। काँग्रेसकडून नागपूरमधून नाना पटोलेंना उमेदवारी मिळाल्याबद्दल गडकरींनी शुभेच्छा दिल्या आहेत। यंदा पक्षानं जर उमेदवारी दिली तर मागच्या वेळेपेक्षाही जास्त मतांनी निवडून येऊ असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे। तर गडकरी हे विजयाचा दावा करत असले तरी ते यंदा तोंडघशी पडतील आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येतील असा दावा नागपूरचे माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केला आहे।